नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्हापूरमध्ये असलेले एक छोटेसे गाव हेब्बाळ जळदैल इथे असलेल्या काजू फॅक्टरीत काजू कसा तयार होतो हे बघायला मिळेल। सर्वात आधी काजू आणल्यानंतर पहिली प्रक्रिया आहे ती काजू बॉईल करण्याची। ह्या बॉयलरच्या मदतीने सगळा काजू इथे बॉईल केला जातो वाफेच्या थ्रू। मग तो काजू त्यातच पूर्णपणे थंड होऊ देतात आणि थंड झालेला काजू दुसऱ्या दिवशी असं ह्या पद्धतीने काढला जातो। हा कालचा काजू आहे जो त्यांनी बॉईल करून त्यात ठेवलं होतं, आता ते काढतायत। काजू पूर्णपणे काढून झाल्यानंतर हाच काजू वर ह्या बेल्ट थ्रू वरच्या सेक्शनला पाठवला जातो, जिथे दुसरी सगळी प्रोसेस होते ह्या काजूवर, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते। चला बघूया आपण। ह्या बेल्ट थ्रू हा काजू इथे येतो। ह्या तिन्ही मशीनमध्ये तो काजू डिवाइड केला जातो। ह्या ज्या मशीन आहेत ह्या कटर मशीन आहेत, दिसतील तुम्हाला पुढे। ह्या कटर मशीनने काजूच्या टरफलाला कट दिला जातो आणि पुढच्या प्रोसेससाठी तो पुढे चालला आहे। तर कट दिल्यामुळे कधीकधी काजूमधला गर अशा पद्धतीने बाहेर फेकला जातो। हे गर ते लोक वेचून इथे सेपरेट काढतात। बघा किती निघालेत त्यातून काजू। आणि त्याच्यानंतर तो बेल्ट थ्रू हा कट केलेला काजू पुढे जातो। हे बघा मशीन कशा पद्धतीने काजूला कट देते, त्यामुळे कधीकधी राहिलेला गर खाली पडून जातो आणि काही गर त्याला चिटकून राहतो। ही मशीन ह्या बेल्ट थ्रू काजूला पुढे ढकलते। हे जे व्हायब्रेटर दिसते तुम्हाला, ह्याला ते लोक चाळणी म्हणतात। इथून ह्या व्हायब्रेटरवर तो कट केलेला काजू येतो। त्याच्यातून कधीकधी खाली गर पडला जातो, जो तुम्हाला आता खाली दिसतोय, आणि बाकीचा काजू ह्या इथून प्रोसेसला जातो। ही मशीन त्याच्यातून गर वेगळं करते आणि टरफलं वेगळी करते। पुढच्या प्रोसेसला काजू जाण्याआधी ही सक्शन मशीन आहे, ह्या सक्शन मशीन थ्रू टरफलं वेगळी केली जातात। मग ही टरफलं वेगळी निघतात आणि काजूचा गर वेगळा निघतो। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या टरफलासोबत काजू गर राहिला जातो, जी ही मशीन काढू शकत नाही। त्यासाठी ही टरफलं एका या बास्केटमध्ये जमा केली जातात आणि पुढे ही बास्केट जाते या बायकांजवळ। जे काम मशीन करू शकत नाही ते काम ह्या बाया करतात। मॅन्युअली हाताने त्या गर सेपरेट करतात। सगळ्यात आधी ह्या बायका ज्या टरफलांमध्ये गर राहिलेला असतो ते सेपरेट करून घेतात। त्यानंतर त्यांच्याकडे एक सुईसारखं काहीतरी असतं, बघा ह्या काकी दाखवतील तुम्हाला आता। ह्याच्या मदतीने त्या अशा टरफलांमधून गर सेपरेट करतात। इथून पुढे हा जो काजू दिसतोय तुम्हाला, हा काजू ह्या मशीनमध्ये भाजायला ठेवला जातो। ह्या प्रत्येक ट्रेमध्ये तो डिवाइड करून व्यवस्थित पसरवून ठेवला जातो आणि सर्वात कमी टेम्परेचरवर 4 ते 6 तासासाठी हा काजू इथे भाजला जातो। आणि भाजून झाल्यानंतर थोडं रेस्ट देऊन हेच सगळे ट्रे इथे ह्या कूलर मशीनमध्ये ठेवले जातात। ह्याच्यात काजूला 12 तास रेस्ट दिला जातो आणि पूर्णपणे थंड केला जातो। ह्या प्रोसेसनंतर तुम्ही बघू शकता काजूची साल किती इझिली निघाली जाते। ही जी खाली भरलेली बास्केट बघताय तुम्ही, ही बास्केट ह्या मशीनमध्ये टाकली जाते पुढच्या प्रोसेससाठी, ज्या प्रोसेसमध्ये ह्या काजूचे साल वेगळे निघाले जातात आणि काजू गर वेगळा निघाला जातो, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे काजूची साल इथे सेपरेट होते। साल सेपरेट झाल्यानंतर इथे काजू कणी, तुकडा काजू आणि अख्खा काजू असं सेपरेट केला जातो ह्या मशीनच्या थ्रू, आणि मग हा तयार काजू आपल्याला खाण्यासाठी तयार आहे। खराब हे अनफूड वगैरे करता येतं। अच्छा, अजून एक नंबर माल वेगळा निघतो।